हॅलो. हॅलो. चला, निर्धारित 4 षटकांचा सामना मित्रांनो आज इथून पुढे तुम्ही एन्जॉय करू शकाल. निश्चितच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यंग डॅशिंग पर्सनॅलिटी संदेश पाटील खारबावगावचे नंदकिशोर खारबाव ए संघातील अष्टपैलू खेळाडू यांचं आगमन निश्चितच आम्ही पाहिलं. आणि नंदकिशोर खारबाव बी संघासाठी अजित गोराडकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा मित्रांनो आलेले आहेत. प्रसाद आणि योगेश नावाचे 2 फलंदाज. विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना 12वा प्रतिनिधी आपला इथे मात्र आपण पाठवायचा आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे समोर ठेवला, लेग साइडच्या दिशेने तटवलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेले आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने इथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धाव दरम्यान इकडे मात्र आलेली पाहायला मिळाली. संघाच्या सांघिक धावफलकाचा इथे मात्र श्री गणेश झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. 40+ क्रिकेट संघटनेच्या अंडर संलग्न अशा पद्धतीचे हे संघ एकमेकांसमोर आव्हान प्रस्तुत करताना मित्रांनो आपण पाहतो आहेत. कालच्या दिवसामध्ये फार चांगल्या लढती आपल्याला तिकडे मात्र एन्जॉय करता आलेल्या होत्या आणि आजही त्याच पद्धतीने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल का, खरं तर हा प्रश्न आहे. बेस्ट ऑफ लक नंदकिशोर खारबाव बी. धनराज वाटारी यांच्याकडून निश्चितच या शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीचं स्वागत असेल. गोलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. बिहाइंड द विकेट चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र अमित यांच्या माध्यमातून होत नाही. दरम्यान एक धाव काढण्याची संधी इथे प्राप्त झाली होती आणि या एका धावेबरोबर धावफलकावर निश्चितच एक धाव अंकित केली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल ते 2 या धावसंख्येवर. लक्ष्मण नावाचा गोलंदाज आहे केवनी दिवे या संघाकडून. सातत्याने चांगली गोलंदाजी त्याची मित्रांनो आपण पाहिलेली आहे. पाहायचं इथे कशा पद्धतीने प्रदर्शन असणार आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. इथे मोठा फटका खेळायचा आहे. मिस टायमिंग आहे. चेंडू फार का हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक निश्चितच स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात आणि हा झेल इथे मात्र कलेक्ट केला जातो. याचबरोबर पहिला गडी बाद होतोय ते फलंदाजी करणाऱ्या नंदकिशोर खारबाव बी या संघाचा. आपण पाहिलं असेल समोर चेंडू ठेवला होता आणि त्याला निश्चितच बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू फार काळ हवेमध्ये तिकडे राहिला आणि निश्चितच स्वतः गोलंदाज त्या चेंडू खाली आले आणि तो झेल कलेक्ट तिथे मात्र अगदी चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर पहिला गडी बाद होतोय नंदकिशोर खारबाव बी या संघासाठी. धावफलकावर आपण नजर टाकली तर 2 धावा धावफलकावर आहेत. पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी यानंतर केली जाईल. सातत्याने नवीन 40+ संघटनेमध्ये काही 45 कॅटेगरीचे काही असे फलंदाज गोलंदाज आहे त्यांनी त्यांचा नावाचा ठसा निश्चितच उमटवलेला आहे. त्यापैकी एक गोलंदाज लक्ष्मण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी स्वतःला तयार करतील. यावेळेस समोर चेंडू ठेवला. यावेळेस वाट अ बिग हिट. मायटी सिक्सर षटकार. गीत आहे हब यांच्या माध्यमातून त्यांचा मूड खऱ्या अर्थाने चांगला होत चाललाय असं म्हणायला हरकत नाही. काही तांत्रिक बिघाड असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता निश्चितच आम्हाला दिसून येते, परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्यांनी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं अशी विनंती असेल. यावेळेस पत्ता गुल झाला नाही तर चेंडू मात्र निश्चितच गुल झाला. तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा देणारा हा फटका मित्रांनो आपण पाहिला. याचबरोबर 8 धावा धावफलकावर लागल्या. गोलंदाज तार यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केलाय. पाहायचंय इंटू द गॅप्स
आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांसाठीचा आलेला हा दर्जेदार देखना दिमागदार चौकार. एका चेंडूचा खेळ यानंतर शेष असेल. मरुवाई केवनी दिवे संघाने कधी स्वप्नातही पाहिलं नसेल अशा पद्धतीची फटकेबाजी इथे मात्र लकी नावाच्या या गोलंदाजाला इथे मात्र होऊ शकते का? जर्सी नंबर 45 आमच्या समोर आहेत. स्मित अश त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच सतीश यांना आम्ही पाहतोय. गोलंदाज तयार असतील. लक्ष्मण जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा तयार होतील. फलंदाज व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. यावेळेस चेंडूवरची गती काढली आणि हे शहाणपणाचं लक्षण आहे. निश्चितच गोलंदाजाच्या गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि यावेळेस अंतिम म्हणजे शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडूची मोहर लावली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि हे षटक मित्रांनो इथे मात्र संपतंय. या षटकामध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला निश्चितच पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये एक षटकार आला, या षटकामध्येच एक चौकार आला, या षटकामध्ये एक डॉट बॉल आला, या षटकामध्ये एक एकेरी धाव आली, या षटकामध्ये एक लेग बाई झाली आणि या षटकामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे एक गडी बाद करण्यामध्ये गोलंदाज सक्षम ठरलाय आणि 6 रंग निश्चितच या षटकामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाले. चला मरुवाई केवनी दिवे संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. प्रवीणजी गोंधळे चला आणि तुमचा 12वा प्रतिनिधी निश्चितच आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेला नव्हता. यस आणि त्यामुळे 12वा प्रतिनिधी नसल्या कारणाने काय होणार आहे याची कल्पना आपणा सर्वांना आहेच. 2 धावांची इथे मात्र निश्चितच पेनल्टी लावली जाईल. तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आणि पाहायचंय जे षटक 12 धावांचं होतं अल्टिमेटली ते षटक आपल्याला 14 धावांचं झालेलं निश्चितच पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं. 12 धावा इथे मात्र पहिल्या षटकात आल्या आणि 2 धावा इथे मात्र पेनल्टीच्या जोडल्या जातील. लकीबाई आमच्याकडे पाहतात. निश्चितच नवीन 40+ संघटनेचे काही नियम आहेत, काही जाचक असतील. मित्रांनो असं म्हणतात नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि इथे मात्र अगदी बरोबर संघ सहकारी म्हणून 57 टी शर्ट छापले जातात आणि 57 लोकांना ते वाटलेही जातात आणि 11 खेळाडू इथे मैदानात असताना 12वा प्रतिनिधी उपलब्ध नाहीये आणि ही खरं तर शोकांतिका म्हणावी लागेल मरुवाई केवनी दिवे संघासाठी. चला येणाऱ्या प्रतियोगितांमध्ये त्या 57 लोकांनी जर आम्हाला ऐकलं असेल तर तुमचा सपोर्ट निश्चितच वाढेल अशी आशा आपण व्यक्त करूया. जर्सी नंबर 45 गोलंदाजी मार्कवर सतीश स्वतःला यावेळेस तयार करतील. फलंदाज योगेश आणि त्याच्या साथीने नागेश इथे मात्र तयार असतील. जय दुर्गा सुरई ए आणि एकविरा पिंपळनेर 2 संघांना इथे मात्र पुकार आहे. आपण यानंतरच्या नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. गोलंदाज तयार असतील. सतीश फ्लाइट दिली जाते. टॉस केला जातो चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर इथे मात्र उसळीही मिळत नाही. म्हणजे विथ दी ग्रेट कंट्रोल हा चेंडू इथे मात्र टाकलेला आहे. फक्त आणि फक्त अचूकतेवर भर दिला. चेंडू पडला, खाली राहिला, थोडं वळण घेतलं आणि यष्टीरक्षक प्रवीण अतिशय निश्चितच विनोदी स्वभावाचा हा यष्टीरक्षक आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑफ द फील्ड त्याच्याबरोबर संवाद साधता त्यावेळेस तुमची दुःख निश्चितच तुम्ही विसरत असता असा हा यष्टीरक्षक आहे. यावेळेस फक्त आणि फक्त शॉर्ट थर्डमॅन रिजनकडे चेंडू तटवलेला आहे. 1 धाव इकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी जातील. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने इथे मात्र सुमार कामगिरी केली होती आणि त्यावरून इथे हा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न एकेरी झालाय असं म्हणायला हरकत नाही आणि जर धाव तुम्हाला कंप्लीट करायची असेल तर नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून निश्चितच हा संदेश दिला जातो. दोन्ही एंडने धाव कंप्लीट करणं महत्वाचं आहे. 2 धावा पूर्ण आहेत. यस 2 धावा धावपलकर आल्या. 16 धावा याचबरोबर धावपलकर लागल्या. सतीश तयार असतील. इथेही टॉस केलेला आहे. चेंडू यावेळेस पडल्यानंतर उसळी घेतोय. वळण तर निश्चितच आहे. हा निश्चितच गोलंदाज फिरकीचा जादूगार, फिरकीचा किमयागार म्हणून ओळखला जातो आणि नवीन 40+ संघटनेमध्ये निश्चितच त्याच्या नावाचा बोलबाला आहे. आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने यंग डॅशिंग रुपेश म्हात्रे यांचं निश्चितच आगमन झालं आणि या चौथा गुरुदत्त क्रीडा मंडळाचं निश्चितच अध्यक्षस्थान त्यांच्याकडे आहे आणि अगदी सकाळच्या सत्रापासून रात्री खेळ संपेपर्यंत त्यांची नजर या खेळावर असते. निश्चितच व्यासपीठावर अधिक काळ ते व्यतीत करत नाही परंतु निरीक्षण, ऑब्झर्वेशन
आणि कुठे काय कमी पडतं का याकडे त्यांचं लक्ष असतं गोलंदाज तयार. इथे चेंडू टॉस केलेला आहे, यावेळेस लोअर फुट टॉस घेऊन योगेश यांच्या बॅटच्या माध्यमातून चेंडू डीपमध्ये ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक येऊन कव्हर देत आहेत आणि 2 धावा पूर्ण असतील. यावेळेस तिसरीसाठी हे प्रेशराईज केलं जातं आणि यावेळेस 2 धावा पूर्ण झाल्यानंतर तिसरीसाठी नवीन फलंदाज नागेश हे धावबादच्या रूपाने डगआउट मध्ये परतलेले मित्रांनो आपण पाहतोय. त्याचबरोबर एक शॉटचा इशारा आम्हाला मिळतोय आणि यावेळेस फक्त आणि फक्त एकच धावफलकावर इथे मात्र जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 18 पर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. गडी बाद.
टच जर आपला स्टान्स ठेवला असता, बाउंड्रीला लागून राहिले असते तर निदान त्या प्रयत्नांना थोडंफार यश आलेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पाहायचंय गोलंदाज सुधाकर यावेळेस तयार असतील. कदाचित त्या क्षेत्ररक्षकाला वाटलं नसावं इतकी पॉवर या फलंदाजाच्या बॅटमध्ये असेल आणि त्या फटक्यामध्ये असेल. हा फटका आपण अप्रतिम मित्रांनो पाहिला. षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावपलक या षटकाराबरोबर वाढले 27. 27 धावा याचबरोबर या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सुधाकर स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. आताचा चेंडू आहे, अपटबार आहे, हाफ ट्रॅकर आहे आणि यावेळेस दिशा दिलेली आहे डीप फाईन लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा 4 धावांसाठीचा नेत्र निश्चितच प्रतिबंध केलेला आहे. आणि ही क्रीडानगरी मला असं वाटतं ठाणे जिल्ह्यातील अव्वल दर्जाची क्रीडानगरी आहे. एखाद्या बेटावर आपण खेळतो असा भास होतोय. आमच्या उजव्या बाजूला निश्चितच आपण ग्रासी हिल्स काही पाहू शकता. त्या नॅचरल जरी नसतील, मानवनिर्मित जरी असतील, परंतु त्यांचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य निश्चितच विहंगम अशा पद्धतीचं दृश्य तिथे मात्र तयार करत असतं. गोलंदाज तयार सुधाकर यावेळेस समोर ठेवलाय, यासाठीच ओळखला जातो सुधाकर नावाचा हा गोलंदाज. ब्रह्मास्त्र इथे मात्र क्रिकेटचं काढलं. एका गोलंदाजाला सर्वात चांगला चेंडू जर हाताळायचा असेल तर या चेंडूकडे गोलंदाज वळत असतो. जेव्हा काहीच उरत नाही त्यावेळेस यॉर्कर लेंथ इथे मात्र हाताळली जाते. परंतु ही लेंथ हाताळत असताना तुमच्याकडे कंट्रोल असणं फार गरजेचे आहे. देर इज व्हेरी लिटिल मार्जिन. फार कमी इथे मात्र मार्जिन असते. थोडीफार चूक झाली की फलंदाज त्याचा फायदा उठवत असतात. गोलंदाज तयार इथेही समोर ठेवले. दिस टाइम वाईड यॉर्कर. जोरदार दाद मागितली जाते पंचांकडून. पंच सहमती ते मात्र दर्शवत जरी नसतील तरी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, पहिल्या चेंडूवर एक षटकार आला होता, त्यानंतर एक चौकार आलेला होता आणि त्यानंतर निश्चितच 2 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. 10 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाल्या. उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने सुधाकर फेकतील याकडे मरुआ एक यमनी दिवे संघाचे संघ कर्णधार लक्ष लावून असतील, आस लावून असतील. पाहायचं यानंतर गोलंदाज कोणत्या पद्धतीचा डावपेच इथे मात्र खेळतायत. क्रमांक 5 चा चेंडू घेऊन तयार असतील सुधाकर. इथेही समोर ठेवलंय. यावेळी जलगण्याची संधी पुन्हा एकदा लकी या क्षेत्ररक्षकास प्राप्त होते. अगोदर जी चूक झाली होती ती इथे मात्र पाहायला मिळत नाही. वेल जस्ट इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यावेळेस झेलबादच्या रूपाने गडीबाद.
वार्तालाप करत इथे मात्र सीमारेषेपर्यंत ट्रॅव्हल झाला. अप्रतिम अप्रतिम अशा पद्धतीचा फटका अश्विन नावाच्या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला आपण मित्रांनो पाहिला. 37 धावा याचबरोबर धावपलकर जोडलेली असताना लकी या षटकातील पुढच्या चेंडूसाठी तयार असतील. 2 चेंडूंची फेक आतापर्यंत झाली आहे आणि निश्चितच 6 धावा आतापर्यंत या 2 चेंडूंवर आतापर्यंत या फलंदाजाने अंकित केलेले आहेत. अकॉर्डिंग टू दी फील्ड खेळताना हा फलंदाज मित्रांनो आपण पाहतोय गोलंदाज तयार असतील. यावेळेस बॅकफुटला येऊन खरं तर बॅकफुट पंच करायचा होता. ऑफसाईडची जी फील्ड आहे ती फील्ड हेरली होती आणि प्री मेडिकेटेड शॉट इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून झाला. बऱ्याचदा ऑन दी मेरिट ऑफ द बॉल ज्यावेळेस तुम्ही खेळत असता त्यावेळेस सक्सेस रेशो तुमचा अधिकचा असतो, जास्तीचा असतो. यावेळेस अगोदरच ठरवल्या त्या पद्धतीने लेंथ प्रोव्हाइड केली गेली नव्हती. दिशेवरही कंट्रोल होता आणि निर्धाव चेंडूची मोहर या चेंडूवर इथे मात्र लागते. धावफलक स्थिर आहे 37. इथेही समोर ठेवलाय खोलवर टप्प्याचा हा चेंडू आहे. एक धाव कशीबशी इथे मात्र पूर्ण केली जाईल. 2 फलंदाजाच्या माध्यमातून लकी गोंधळी निश्चितच अतिशय नाबाजलेले गोलंदाज आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील भरधाव वेगाने निश्चितच गोलंदाजी करत असतात आणि फलंदाजांना सळो की पळ करून सोडत असतात. बऱ्याचदा 6 चेंडूंमध्ये 5 धावा, 6 चेंडूंमध्ये 6 धावा, 6 चेंडूंमध्ये 4 धावा त्यांनी डिफेंड केल्या आहेत. यावेळेस मात्र शेवटचं डेथ ओव्हरचं षटक घेऊन आलेले आहेत आणि आतापर्यंत मला असं वाटतं 4 चेंडूंमध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील या गोलंदाजाच्या माध्यमातून. याही वेळेस समोर ठेवले त्याच पद्धतीचा इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश पाटील यांच्या माध्यमातून इथे मात्र होतोय. आणि माणूस अशा पद्धतीचा प्राणी आहे ज्याला एखादी गोष्ट करत असताना ज्या पद्धतीने सक्सेस मिळालाय, यश मिळालंय, त्यानंतर त्याच पद्धतीने ती गोष्ट करण्याचा तो विचार करत असतो आणि यावेळेस असफल प्रयत्न दरम्यान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज या सत्रातील शेवटचा चेंडू घेऊन तयार असतील. जर्सी नंबर 4 लकी. शफल क्रॉस होऊन यावेळेस खेळायचं होतं. मागचं दार उघडं ठेवलं गेलं आणि चोरी तर होणारच असं म्हटलं जातं. यावेळेस चेंडूने वेध घेतला त्रिफळांचा आणि या त्रिफळाचीत बरोबर मित्रांनो या पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र संपतो. पहिल्या सत्राच्या अंतिम धावफलक आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत आणि या 38 धावा धावफलकावर लावण्यामध्ये 4 महत्वाचे गडी इथे मात्र बाद झालेले पॅव्हलियन मध्ये परतलेले आपल्याला पाहायला मिळाले. पाहायचं 39 धावांचं लक्ष इथे मात्र या सामन्यामध्ये समोर ठेवलंय. तर मरू आई केमनी दिवे या संघाच्या या 39 धावांचा लक्षाचा पाठला कशा पद्धतीने होतोय मित्रांनो. दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस तुम्ही ऐकू शकाल. समालोचन कक्षामध्ये निश्चितच सुभाष धुमाळ सर आणि त्यांच्या साथीने प्रथमेश ठाकूर या 2 समालोचकांना. तत्पूर्वी मित्रांनो जाऊया टॉस बॉक्स मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेक इथे मात्र केली जाईल. आमचे साथी समालोचक मार्गदर्शक कारराम केणी सर व्हाईस ऑफ माणकोली इथे मात्र तयार असतील. त्यांना विनंती आहे जय दुर्गा सुरई ए आणि त्यांच्या विपक्ष एकविरा पिंपळनेर या 2 संघांदरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि त्या सामन्याची नाणेफेक आपण व्यासपीठावर उपस्थित माणकोली गावचे समाजसेवक आणि माणकोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुंदरदादा माळी यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीसाठी निश्चितच त्यांना मी इथे मात्र इन्व्हाइट करतोय. निश्चितच या दोन्ही संघाचे संघनायक यस आमच्यापर्यंत पोहोचा. टॉस बॉक्स मध्ये आम्ही तुमची वाट पाहत आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो पण यानंतर एन्जॉय करणार आहात. माणकोली गावचे समाजसेवक, माणकोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि आमचे परममित्र सुंदरदादा माळी यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक खरं तर आपण करणार आहोत. आमचे नाना शरद नाना केणी इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचंही फार मोठं महत्वाचं मोलाचं सहकार्य या आयोजनामध्ये निश्चितच राहिलेलं आहे. वेलकम हनुमानजी पाटील, वेलकम संजय दादा. निश्चितच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कॉल कोणाचा असेल? यस हनुमान पाटील. छापा असं म्हटलंय, फार दूरवर आपल्याला जावं लागेल काय पडलं हे पाहण्यासाठी. यस आणि अगेन्स्ट दी कॉल इथे मात्र रिझल्ट जातोय. मान्यवरांचे निश्चितच आभार असतील आणि आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. शरद नाना आपणास विनंती आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक इथे मात्र जिंकलेली आहे जयदुर्गा सुरई या संघाच्या संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकली आहे आणि निश्चितच तुमचा निर्णय या अगोदर सगळ्यात अगोदर कळवायचा आहे.
क्षेत्ररक्षण इथे मात्र घेता. या अगोदर एक सामना तुम्ही जिंकलेले आहात आणि त्या सामन्यामध्ये कोणत्या अशा गोष्टी असतील की ज्या गोष्टींवर अजूनही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी असेल? समोरचा संघ चांगला आहे, त्यांच्या चेसिंग करायला मला आवडेल. समोरच्या संघामध्ये निश्चितच कोणते असे फलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही निश्चितच व्यवस्थितरित्या त्यांना एन्काउंटर करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल आणि त्यांच्या विरुद्ध कोणते असे तुमचे गोलंदाज असतील की ज्यांच्याकडून हे काम व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे? गोलंदाज आमचे चारही चांगले आहेत आणि समोरचा संघ साधारण मणिलाल, हनुमान चांगले खेळाडू आहेत, त्यांना कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर. जाऊया आपण न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे संघ कर्णधार हाय अँड हँडसम हनुमानजी पाटील यांच्याकडे. नाणेफेक जर जिंकली असती तर कोणता निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजी केली असती. अगदी बरोबर. मनाप्रमाणे इथे मात्र फलंदाजी तुम्हाला करायला मिळते. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ करण्याचा प्रयत्न असेल. या अगोदर जो सामना जिंकला त्या सामन्यामध्ये काही त्रुटी होत्या का? त्या कोणत्या होत्या आणि कशा पद्धतीने त्या इथे मात्र मॅनेज केल्या जातील? सकाळचा मोसम होता आणि खेळाला सुंदर सामना होता. टॉस जिंकल्यानंतर आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण मिळाले होते, त्याच्यामध्ये आमचा बेनिफिट मिळाला होता. अगदी बरोबर. दोन्ही संघ अतिशय मोठे संघ आहेत, दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. मित्रांनो, टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, ही नाणेफेक आहे. निश्चितच जय दुर्गा सुरे संघाच्या संघ कर्णधाराने जिंकल्या आणि या निर्धारित दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. चला जाऊया या चालू सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे. तिकडे मात्र माझे समालोचक मित्र, मार्गदर्शक सुभाष धुमाळ सर, कारराम केणी सर आणि प्रथमेश ठाकूर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सुनील शेलके यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला आणि आता मात्र लक्ष आहे समोर 39 धावांचं. 38 धावा प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं संघ नंदकिशोर खारबाव बी संघ 38 धावा त्यांच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 39 धावांचं लक्ष मात्र इथं उभं केलं आहे मरुआई दिवे संघासमोर. 40+ क्रिकेट म्हटलं की मित्रांनो आपण सातत्याने पाहतो, यांची फिटनेस लेवल आपल्याला त्याच्यातून दिसून येते आणि रेग्युलर क्रिकेटचा काळसुद्धा एकाकाळी गाजवलेला असतो या सर्व खेळाडूंनी. त्यांना मात्र पडद्यावर आणण्याचं चांगलं काम आपल्याला पाहायला मिळते. त्यांची फिटनेस असेल, मित्रपरिवार असेल, या मॅचच्या निमित्ताने, सामन्यांच्या निमित्ताने ते एकत्र येतात आणि ही मात्र त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट असते. सातत्याने आपण पाहतो 40+ क्रिकेटच्या माध्यमातून अनेक संघ जोडले जातात, मित्रपरिवार वाढतो आणि मैत्रीचे संबंध जपण्यासाठी हा फॉर्मॅट जो आपण पाहतो आणि या फॉर्मॅटने आता मात्र वेगळ्या पटलावर स्वतःला उंची गाठलेली एक स्टँडर्ड आला 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आणि तो स्टँडर्ड मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जपण्याचा पाहायला मिळतो आहे. स्वर्गीय कबीर निर्मल चषक 2021 हे भव्य दिव्य असं पर्व, क्रिकेटची ही क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, अर्थातच सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, संघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. सामन्याला होईल इथून काही काळातच सुरुवात. 39 धावांचं लक्ष मात्र आता उभं आहे डोळ्यासमोर. 4 षटक अर्थातच 24 चेंडू आहेत आणि गरज आहे 39 धावांची. बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद आहेत. तर 12th मॅन पाठवायचं आहे मरुआई दिवा संघ. इथे नाहीतर पॅनलाइज केलं जाईल, केलं आहे 2 धावांनी पॅनलाइज. तर लगेचच 12th मॅन पाठवायचं आहे.
कारण बघा यूट्यूबवरती ऑनलाईन घर बसल्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा आतुरता आहे की बॅट्समन कोण आहेत, तर त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत. बोलत यार प्रसाद पॉवर प्लेचं षटक आहे. लॉफ केलाय चेंडू हवेमध्ये काही काळ आणि इथे मात्र अखेर चेंडूने सांगितलंय व्यासपीठाला मानवंदना देणारा पहिल्याच चेंडूवरती आलेला हा षटकार. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार आणि या षटकाराने मात्र समीकरण काहीसं सोपं केलं असेल आणि काहीसं खुलं केलं असेल. 33 धावांची अजूनही गरज, 23 चेंडू शिल्लक आहेत. बोलत यार प्रसाद पुन्हा एकदा इनफिल्डला भेदून मात्र चेंडू निघून जाईल. डीप कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रो, चौकार. मात्र क्लिअर केलंय. पहिल्याच चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर आलाय चौकार. धावफलक पाहायला मिळतंय 10 या आकड्यावरती 29 धावांची अजूनही गरज. हे चौकार आणि षटकाराने समीकरण मात्र सोपं केलंय. बोलत यार ओव्हर पिच हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केल्या चेंडूला ऑफ साईडला कार्पेटच्या माध्यमातून शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती एक सिंगल. धावफलक पुढे सरकते 11 या आकड्यावरती 11 ऑन स्कोर कार्ड. अजूनही पाहिलं तर 28 धावांची गरज आहे. समीकरण मात्र दोन्ही संघांसाठी खुलं आहे. पहिल्या 2 चेंडूवरती जो प्रहार आला आणि त्या प्रहाराने मात्र सांगून दिलंय की ही आमची क्षमता आहे, ही आमची ताकद आहे आणि ती ताकद मात्र सिद्ध केली आहे. धावफलकावरती धावा 11, अजूनही 28 धावांची मात्र इथे गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जोएल पुन्हा एकदा पॉवर प्लेचे षटक. प्रसाद ज्याच्या विरोधात केले आक्रमण ते म्हणजे सुधाकरने. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज संतोष आहेत. हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करून, बॉटम हँडचा वापर करून तिथे मात्र मिळेल एक सिंगल. स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर आले फलंदाज पुन्हा एकदा सुधाकर ज्यांच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. संतोषने मात्र इथे संयमी क्रिकेट दाखवलाय आणि संतोष यांच्या माध्यमातून आपण पाहिलं एक सिंगल आली आणि त्यांनी स्ट्राईकवर ठेवलंय सुधाकरला, कारण ज्यांच्या बॅटमधूनच आत्ताच्या परिस्थितीला धावा येतात त्या फलंदाजाचं स्ट्राईकवरती असणं भरपूर गरजेचं आहे. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती फिरकी गोलंदाज याच्या विरोधात मात्र यावेळेला हवेच्या लाटांवर स्वार होऊन सेफ स्ट्रोक इन द क्रिकेट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या मधून हा फटका कन्वर्ट केलाय, षटकार आलाय. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. ज्या फटक्यामधून धावांचं प्रोडक्शन होईल अशा प्रकारचे फटके मात्र मैदानाच्या आत खेळले जात आहेत. आक्रमण झाले ते म्हणजे पहिल्या षटकामध्ये प्रसादच्या विरोधामध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 18, 39 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावांची अजूनही गरज. ओव्हर पिच यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, जज करतील, मिळेल फक्त एक सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आले आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवले सुधाकरने. धावफलकावरती धावा 19 पहिल्या षटकाच्या अखेरीस. अतिशय चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात मरोई दिवे संघाकडून. मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये कबीर निर्मल मृत्यू चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 19 झालेली आहे. 39 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 19 म्हणजे येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे 20. असं सामन्याचं समीकरण उरलेलं आहे. मैदानामध्ये सामना सुरू आहे. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी विपक्ष मरोई दिवे. अशोकजी पाटील यांचा संघ आणि निश्चितच गावदेवी दिवे संघाचे आमचे परममित्र एक उत्कृष्ट खेळाडू सध्या इंजर्ड आहेत. परिचित यांनी आपल्या
या घरच्या लाडक्या संघासाठी आणि खास करून गणेशदादा केनी यांच्या या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद परिषद. तसेच अशोकजी पाटील मरोई दिवे संघाचे अध्यक्ष आणि निश्चितच लक्कीबाई यांनी थोडीशी खंत इथं व्यक्त केली की 57 की 56 टी शर्ट आम्ही वाटप केलेले आहेत, मात्र आमचे 11 प्लेयर होता नाकीच नव्हे इथे. कधी कधी असं होतं मित्रांनो, काही हरकत नाही आहे, अजून भरपूर स्पर्धा खेळायच्या आहेत. आणि सुधाकर तसेच प्रदीप भोईर, प्रवीण पाटील, सतीश, संजय, लक्ष्मण, संतोष अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. वेलकम आहे. बघा प्लीज लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. योगीजी पाटील, निश्चितच विनोददादा पाटील आणि योगीजी पाटील यांचे दोन्ही स्वर्गीय नंदकिशोर कारभाव यांनी बी संघ. वेलकम किशोर भाऊ पाटील, आपण मंचावर यायचं आहे. TDC बँकचे कर्मचारी, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व किशोरजी पाटील मरोई दिवे संघाचे खंदे समर्थक आहेत, खेळाडू आहेत. गोलंदाज तयार. वरपिच लॉफ केला चेंडूला आणि जणू काही समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार ठोकलाय, ते म्हणजे स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज सुधाकरच्या बॅटमधून आलेला हा पहिल्या चेंडूवरती बिगिट षटकार. या षटकाराने मात्र आघात केलाय महायुद्धाचा. 39 धावांची गरज असताना 6.66ची सरासरी होती या येणाऱ्या 3 षटकांमध्ये, पण पहिल्याच चेंडूवरती हा षटकार आलाय आणि मात्र धावफलक खुलं केलंय. आणि आता समीकरण मात्र हळूहळू सोपं होत चाललेलं आहे मरुआई दिवे या संघासाठी. हॅलो, मॅच बॉल आलेला बघा सर, हा घ्या. येस पंच, मॅच बॉल आलाय आणि अजूनही 14 धावांची गरज आहे. 14 धावांची अजूनही गरज आणि विचार केला तर 17 चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे आता मजबूत परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो संघ मरुआई दिवे. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, इकॉनॉमिकल गोलंदाजी करायला लागेल. पण त्या गोलंदाजीला भेदत मात्र सुधाकर आता स्ट्रायकिंग इन वरती धुमाकूळ घालतायत. बोलत यार, फुल टॉस लाईन पाहिली, सोडून दिल्या चेंडूला. पंच आमच्याकडे वळतायत आणि आम्हाला इशारा करतायत आणि दंडित करतायत गोलंदाजाला अवांतर धावेने. एक धाव इथून अंकित होईल. धावफलक मात्र पुढे सरकेल एका धावेने. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक 26 धावा, अजूनही 13 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. तसेच GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा क्षणोक्षण टिपलेला आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगली क्लिअरिटी, क्वालिटी या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला लोअर फुलटॉस होता, हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आल्यात, फंबल झाल्यात, मिस्टेक. चुकीला मात्र इथे माफी नाही आहे. क्रिकेटचा हा खेळ आहे. लो टोटल तुम्ही एका संघासमोर उभी केली आहे आणि त्यानंतर जर तुम्ही या चुका करत असतील तर इथे मात्र तुमचा संघ कुठेतरी अडचणीत येईल. 2 धावा आल्यात आणि 2 धावांनी धावफलक थोडंसं पुढे येत आहे. 28 ऑन स्कोर कार्ड. 11 धावांची अजूनही गरज आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील, मिड विकेटवरून जज करतील, फेकी करतील, मिळेल ती एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्रायकिंग एंडवरती येतील संतोष. सांघिक धावफलक पाहिलं तर 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही विचार केला तर 10 धावांची गरज आहे. आता मात्र समीकरण सोपं झालंय दिवे संघाच्या बाजूने. अर्थातच मरुआई दिवे संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळाल्या, दुसऱ्या बाजूला नंदकिशोर खारगाव बी संघ होता. आणि खारगाव बी संघ मात्र आता कुठेतरी अडचणीत आलाय का हा प्रश्न आहे. अडचणीतून जर बाहेर निघायचं असेल तर विकेटची गरज आहे. विकेटचं पतन होणं गरजेचं आहे आणि विकेट पाहिजे म्हणजे सुधाकरची, ज्यांनी आपल्याला मैदानाच्या आत अक्षरशः धावांचा पाऊस पाडलेला पाहायला मिळतो. चांगला चेंडू, सरळ लाईन, लेंथ आणि पिचिंग सुद्धा चांगली झाली चेंडूची. रिलीज भरपूर चांगल्या पॉईंटने केला. शोल्डरच्या थोडासा पुढा हात आल्यानंतर रिलीज केला चेंडू. डॉट बॉल. बोलत यार, फिरकी गोलंदाज यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, पण चेंडू मात्र ऑफ साईडला वळतो. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मिळेल ती एक सिंगल. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 9 धावांची गरज आहे आणि या सामन्यामध्ये मात्र हळूहळू आपली पकड मजबूत बनवत चाललेला आहे तो संघ मरुआई दिवे. 9 धावांची अजूनही गरज. बोलत यार, बॉलिंग ट्रॅकवरती हा शेवटचा चेंडू आहे या षटकातला.
ऑन साइडला चांगला फटका लॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे शेवटच्या चेंडूवरती आलेला हा दणदणीत चौकार. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायला लागतील फक्त 5. म्हणजे पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावर मोरोई दिवे संघ आपण पाहतोय. संदेश पाटील आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न बनवायचं आहे आणि निश्चितच या स्पर्धेला आमचे मित्र अजितजी गोराटकर, संदीप पाटील, नंदकिशोर खारबाव हे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांनी गणेशदादा केनी यांच्या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. आज योगेश पाटील यांनी देखील चांगली फलंदाजी केली होती. दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौकार सलग 2 चेंडूवर मारले होते. 11 धावांचं योगदान दिलं. 8 चेंडूंचा सामना केला होता. एक चौकार आणि एक षटकार अशी अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 सिलिमिडॉन वरून चेंडू थोडासा मिस झालेला आहे. क्षेत्ररक्षक ठेवला होता. गोलंदाजांना मात्र चेंडू अडवता आलेला नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 वर. 39 धावांचं लक्ष होतं. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता मात्र समीकरण आणि मॅच सुद्धा आपल्याला हळूहळू दिवे संघाच्या बाजूने पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. फक्त चेंडू उरलेत 11 आणि धावा बनवायचे आहेत त्या 4. मोरोई स्पोर्ट दिवे संघाला. येस केनी सर, आपण पाहिलं जशा 39 धावा धावफलकावरती लागल्या होत्या त्यानंतर जणू काही सामनाच सोडून दिला. फाईट बॅक दिलाच नाही संघाने. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जो आक्रमण पाहिला ते म्हणजे प्रसादच्या विरोधामध्ये, त्यानंतर पूर्णपणे मॅचमध्ये बॅकफूट लागला आणि त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्नच केला नाही. असं तुम्हाला कुठे वाटलं का सर? नाही, अगदी बरोबर. प्रयत्न तर केले असतील मात्र फलंदाज एक खूप मोठ्या ताकदीचा आहे सुधाकर. भरपूर सामने खेळलेले. भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूचं देखील आवर्जून नाव घेतलं जाईल दिवे संघाकडून. आणि सर 40+ क्रिकेट म्हटलं की अनुभव मात्र इथे आपल्याला मैदानाच्या सातत्याने दिसतो. त्या अनुभवाचा वापर केला पण इथे फाईट बॅक देणं किती गरजेचं होतं. कारण इथून जर संघ बाहेर झाला तर पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल. अर्थात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2021ची इथून मात्र आता हारण्याच्या दिशेने वाटचाल होती आहे. अगदी बरोबर. वाट तर पाहावी लागेल. मात्र प्रथमेश 40+ जेव्हा आम्ही स्पर्धा खेळतो ना तेव्हा बहुतेक संघांच्या संघटनांना जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर ते म्हणतील की आम्ही एन्जॉयसाठी स्पर्धा खेळतोय. एक मैत्री, स्वतःची फिटनेस आणि व्यसन मुक्तीपासून थोडंसं दूर फिटनेससाठी हे 40+ संघ नेहमीच खेळताना पाहायला मिळतात. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे सर. 40+ संघ झाला 40 आणि ते सामना जिंकला. वळूया मैदानाकडे. सामना जिंकला आहे अर्थातच मरुवाई. येस, बाकी आहे 2 धावांची आवश्यकता आहे. येस, माफी असावी. 2 धावा दूर आहे विजयापासून. 37 धावा झालेल्या आहेत. विजयापासून 2 धावा दूर मोरोई स्पोर्ट दिवे संघ. गोलंदाज तयार होतील. राम. 8 चेंडू शिल्लक अजूनही. फुल टॉस लॉफ केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक मला वाटतं इथे षटकार वाचवलेला आहे. मात्र 2 धावा इथे पूर्ण आणि या सामन्यावर विजयी संपादन करतात. चांगला प्रयत्न केला होता डीप मिड विकेट रिजनकडे. अभिनंदन मोरोई स्पोर्ट दिवे. अभिनंदन. लकी अशोक पाटील, चंद्रकांत भोईर, सुधाकर प्रवीण पाटील आणि प्रदीप भोईर. ऑल टीम हार्डलक. योगेशजी पाटील, विनोदजी पाटील दोन्ही मान्यवरांना मी विनंती करणे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. योगेशजी पाटील संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए आणि बी या संघाचे ऑनर आहेत. तसेच विनोददादा पाटील आपण देखील मंचावर यायचं आहे. तर निश्चितच या सामन्याचा सामनावीर एक अष्टपैलू कामगिरी मोरोई स्पोर्ट दिवे संघाचा सुधाकर. नाबाद 34 धावा आणि एक गडीबाद देखील केला होता. तिसरं षटक हाताळताना 10 धावा खर्च करत आणि तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर.
निश्चितच आज समालोचक कक्षातून मित्रांनो आपण ऐकतात प्रथमेश ठाकूर नेतिवलीकर, चांगला सुरमधुर आवाज आहे, क्रिकेटचे चांगले जाणकार आहेत, यंगस्टर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या कल्याण परिसराचं नाव लौकिक करणार आहे. नेतिवलीकर प्रथमेश